तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की क्रिप्टो ट्रेडिंगसाठी डेल्टा एक्सचेंज प्लॅटफॉर्ममध्ये कशाप्रकारे बाय किंवा सेल करू शकतो, स्टॉप लॉस टार्गेट कशाप्रकारे सेट करू शकतो. तर त्यासाठी आपण डॅशबोर्ड ओपन केला आहे. याच्यामध्ये तर मार्केट फ्युचरचं कॅटेगरी आहे. इथून तुम्ही फ्युचर कॅटेगरीवरती आला तर ह्या साईडला तुम्हाला इथं मार्केट डेप्थ बघायला भेटतं आहे. त्याच्या साईडला तुम्हाला इथं बाय आणि सेल हे 2 पोझिशन आहेत. त्यानंतर त्या खालती लिव्हरेजचा ऑप्शन आहे. तर जनरली मी जे यूज करतो बी स्पेसिफिक 100चं लिव्हरेज यूज करतो. तिथून तुम्ही इथून पहिल्यांदा 200 असतं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही सेट करू शकता. ओके. तर मी तर ह्याच्यामध्ये 100 प्रिफर करतो. सपोज मी ह्याच्यामध्ये 50 यूज केलं. सेट 50ला सेट केलं तर ऑटोमॅटिकली 50ला सेट झालं. तुम्हाला इथून नोटिफिकेशन पण येते. आता तेच जर का सपोज याच्यामध्ये मला 100 पाहिजे मी 100 वरती आलो किंवा 150 वरती आलो किंवा 250 वरती आलो. जे तुम्हाला पाहिजे त्याच्यावरती या. सेट करा. ह्याच्यामध्ये प्रॉपर सेट झाला. त्यानंतरनं इथून तुम्हाला 2-3 कॅटेगरी आहेत. एक आहे तुम्हाला लिमिट कॅटेगरी. जर का तुम्हाला लिमिटला बाय करायचं असेल तर तुम्ही लिमिट ऑप्शन यूज करू शकता. सेकंड तुम्ही मार्केट कॅटेगरी जर का तुम्हाला मार्केटला पाहिजे असेल देन तुम्ही मार्केट कॅटेगरी यूज करू शकता. याच्यामध्ये 1 लॉट म्हणजे 0.001 BTC हा त्याचा अर्थ आहे. आता ह्याच्यामध्ये जस्ट की आपण बाय आणि सेलचं प्रॅक्टिस करतोय. देन त्यासाठी मी ह्याच्यामध्ये 1 लॉट यूज करतो. त्याच्यामध्ये मी टाईप करतो 1 लॉट. मला मार्केटला बाय करायचं आहे. देन मी मार्केट ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतरनं याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर घेताना तुम्हाला पहिल्यांदा जर का बघायचं असेल, की याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस सपोज जर का मी इथं पोझिशन क्रिएट करतोय. इमॅजिन की आता याच्यामध्ये आपण प्राईस ॲक्शन नाही रेट स्टडी करतोय. आपण जस्ट बाय सेल स्टडी करतोय. समजा माझं टार्गेट आणि माझा स्टॉप लॉस सपोज मी डिसाईड केला, की माझा जो स्टॉप लॉस आहे हा माझा समथिंग एवढा स्टॉप लॉस सपोज आहे 7,067 सपोज माझा एवढा स्टॉप लॉस आहे. ओके. देन माझं टार्गेट किती आहे? तर माझं टार्गेट सपोज याच्यामध्ये आहे जवळपास 1,20,030 पॉईंटचा माझा टार्गेट आहे. माझा स्टॉप लॉस आहे 1,17,067 चा. तर हे जर का असेल आणि जर का माझ्याकडे फक्त 1 लॉट असेल तर माझा किती फायदा होऊ शकतो इन टर्म्स ऑफ रुपीजमध्ये किंवा इन टर्म्स ऑफ डॉलरमध्ये किंवा किती तोटा होऊ शकतो, हे जर का आपल्याला पहिल्यांदाच चेकआउट करायचं असेल देन ह्याच्यामध्ये ह्या साईडला इथे ब्रॅकेट ऑर्डरचा ऑप्शन आहे. इथून तुम्हाला ॲड टार्गेट, ॲड स्टॉप लॉसचा विंडो येते. इथून जर का मी क्लिक केला ह्याच्यामध्ये थोडंसं ह्याच्यामध्ये विचारता येते, की तुम्हाला प्रॉफिट किती पाहिजेल आहे. देन ह्याच्यामध्ये तुम्ही टाईप करायचं आहे, की मला प्रॉफिट पाहिजेल आहे ₹1,20,030 माझं प्रॉफिट आहे आणि माझं स्टॉप लॉस कितीचा आहे. सपोज माझा स्टॉप लॉस आहे ₹1,17,067 चा माझा स्टॉप लॉस आहे किंवा ₹60 चा माझा स्टॉप लॉस आहे. तर इथे तुम्हाला आला, की तुमचा जो टार्गेट आहे हा टार्गेट $1.50 म्हणजे 1.55 USD डॉलरचा तुमचा टार्गेट आहे. तुमचा जो स्टॉप लॉस आहे -1.41 म्हणजे तुमचा हा मायनसमध्ये स्टॉप लॉस आहे. आता सपोज मला चेंज करायचा स्टॉप लॉसला. इमॅजिन करूया की माझा जो स्टॉप लॉस आहे इथं मी फक्त 1 डिजिट ॲड करतो. तर ह्याच्यामध्ये इथं जर का आपण चेक करायला गेलो इथं तर ह्याच्यामध्ये हा तुमचा जो स्टॉप लॉस आहे हा -1.31 ला आला. सपोज मी आता याच्यामध्ये काय करतो, ही जे 7 आहे ह्या जागी फक्त मी 8 करतो. तर याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस अजून रिड्यूस झाला. म्हणजे आपला जो स्टॉप लॉस आहे तो आहे 1,18,160 च्या आसपास. मग आपण 1,18,160 च्या आसपास जर का आपण नेला, तर बघूया आपण याच्यामध्ये किती होतंय ते. समथिंग इथं कुठेतरी लागतोय स्टॉप लॉस. ओके. 160 समथिंग इथं कुठेतरी आहे. ठीक आहे. आता हे जर का आपण चेक केलं तर अल्मोस्ट 270-272 पॉईंटच्या आसपासचा आपला एस-एल आला आहे. आपला टार्गेट मोठा आहे. ओके. हा जो आपण जस्ट आता बाय सेल करतोय, जस्ट बघतोय फक्त. नाही का याच्यामध्ये कोणतं वे आहे, कोणतं स्ट्रॅटेजी आहे, अजिबात नाही आहे. ह्याच्यामध्ये मी सेट ब्रॅकेटवरती जर का क्लिक केला आणि त्यानंतर जर का मी बाय केला, ओके. तर इथून जर का मी सपोज डायरेक्टली बाय केला, तर ह्याच्यामध्ये मला बाय करताना सॉरी ह्याच्यामध्ये माझं क्लिक झालं दुसरीकडं. 1 सेकंड. आपण परत एकदा ट्राय करूया. सपोज मी ह्याच्यामध्ये टाकतो 1 त्यानंतर ह्याच्यामध्ये मी येतो याच्यामध्ये टार्गेट स्टॉप लॉसला. आपलं सपोज टार्गेट आहे 1,20,000 सॉरी 1,00,000 हां, 20,030चा किंवा 20चा टाकू आपण याच्यामध्ये. आपला एवढा काय आहे टार्गेट आहे. स्टॉप लॉस आपला आहे 1,18,000 सॉरी ह्याच्यामध्ये चुकलं काहीतरी 1,18,000 बरोबर होतं. 18,400 कितीचा आहे? एकदा क्रॉस चेक करूया. ह्याच्यामध्ये 1,18,000 180 टाकू आपण. वेट ह्याच्यामध्ये टाईप करायचं आपल्याला 180. ओके. तर हा स्टॉप लॉस यायला मी ह्याच्यामध्ये सेट ब्रॅकेट करतो. बायला गेलो, तर बायला जाताना आपल्याला काय विचारतंय, की ह्याच्यामध्ये आपलं ह्याच्यामध्ये
एस्टिमेट मार्जिन रिक्वायर्ड आपल्याला किती रुपयाचं मार्जिन लागेल कारण की आपण लिव्हरेज यूज करतो 100x तर याच्यामध्ये मार्जिन किती लागेल ते ह्याच्यामध्ये चेक करतोय. त्यानंतर याच्यामध्ये फी किती जाईल ते पण याच्यामध्ये दिसतं तुम्हाला. त्यानंतर इथं तुम्हाला लिक्विडेशन प्राईस बिकॉज आपण याच्यामध्ये लिव्हरेज यूज करतो तर ऑटोमॅटिकली स्क्वेअर ऑफ होऊ शकते ही प्राईस जर का मार्केट 1,76,17,647ला आला तर ऑटोमॅटिकली हिट होऊन त्यानंतर एक लॉट आहे याच्यामध्ये प्लेस ऑर्डर जर का आपण केला तर याच्यामध्ये आपली जी ऑर्डर आहे ही आपली ऑर्डर एक्झिक्यूट झाली. सेम टायमिंगला आपला टार्गेट पण लागला आहे आणि स्टॉप लॉस पण लागला आहे कारण की आपण सेट ब्रॅकेट केला होता. ओके सेट ब्रॅकेट केल्यामुळं आपला हे जे टार्गेट स्टॉप लॉस आहे ऑटोमॅटिकली सेट झालेला आहे. जर का सपोज इथून जर का तुम्हाला दिसत नसेल चार्टवरती ओके आता मी हे थोडंसं कॅन्सल करतो. ही ऑर्डर कॅन्सल केली आहे. आपला फक्त आता ब्रॅकेट ऑर्डर आहे त्याच्यामध्ये स्टॉप लॉस ऑर्डर आहे. त्यानंतर सपोज मी ह्या स्टॉप लॉस ऑर्डरला पण जर का कॅन्सल केली तर तुम्हाला सिमिलर टाईमला हे तुम्हाला तुमचं P&L शो होतं आहे. ज्यामध्ये तुमचं लॉट इथे दिसते. इथून जर का तुम्ही क्लोज करणार असाल तर इथून पण क्लोज करू शकता. सेकंड ऑप्शन हा आहे की इथे तुम्हाला टोटल P&L दिसते. तुम्ही इथून पण क्लोज करू शकता. इथून तुम्ही मॉडिफाय पण करू शकता. याच्यामधून तुम्ही शेअर पण करू शकता. इथून टार्गेट आणि स्टॉप लॉस इथून ॲडवरती क्लिक केला तर इथून पण तुमचं टार्गेट स्टॉप लॉस लागू शकते. सेकंड थिंग ही त्यानंतर इथून मग टार्गेट स्टॉप लॉस यायला लागले. इथून तुम्ही टार्गेट स्टॉप लॉस सेट करू शकता. त्यामध्ये जर का मी त्यामध्ये सपोज ही जे ऑप्शन आहे ओके याच्यावरती जर का मी सपोज इथं क्लिक केला टार्गेट स्टॉप लॉसवरती ॲडवरती आता इथं मी स्टॉप लॉस प्लेस करतो. सपोज हा माझा स्टॉप लॉस आहे 1,18,180 ओके कंपल्सरी आपला जे आत्ता मार्केट आहे त्याच्यापेक्षा खालचा आपला स्टॉप लॉस लागला पाहिजे कन्फर्म. त्यानंतर सेम टाईमला तुम्ही टार्गेट पण सेट करू शकता. आता आपण याच्यामध्ये स्टॉप लॉस प्लेस केला आहे. परत मी इथे येतो हा जे डिलीट ऑप्शन आहे इथून ऑर्डर डिलीट जाईल. टार्गेट स्टॉप लॉसवरती इथं एडिटच्या पेन्सिलच्या टूलवरती आला तर इथं तुमचा ट्रिगर आहे. इथं तुम्ही सेट करा 1,20,000 ओके 1,20,000 40 टाकूया आपण ओके आणि याच्यामध्ये अपडेट केलं. इथं तुम्हाला दिसतंय की माझं एक्झिट P&L किती डॉलरचा राहील, स्टॉप लॉस माझा किती डॉलरचा राहील हा तुम्ही अपडेट केला देन इथं तुमचं टार्गेट पण इनिशिएट झालेलं आहे. ओके तर इथं टार्गेट पण लागलं आहे, स्टॉप लॉस पण लागला आहे. आता ही पोझिशन जर का तुमच्या फेवरला गेली जर का तुम्हाला टार्गेट स्टॉप लॉस ट्रेल करायचे असेल तर कशाप्रकारे करू शकता तर जस्ट इथून तुम्ही कर्सरवरून थोडंसं याला वरती राईज केला तर ॲटोमॅटिकली हे अपडेट होते. दुसरं कोणतंही क्लिक करावं लागणार नाही आहे तुम्हाला. समजा तुम्हाला वाटलं की तुम्हाला आत्ता सध्याच्या कंडिशनला बाहेर पडायचं आहे देन तुम्ही इथून क्लोज ऑप्शनवरती क्लिक केला आणि इथून जर का मार्केट क्लोज केला तर ॲटोमॅटिकली हे डायरेक्टली मार्केटला एक्झिक्यूट झालेलं आहे. ओके ह्याच्यामध्येच टार्गेट स्टॉप लॉस ऑर्डर कॅन्सल झाले आणि मार्केट ऑर्डर एक्झिट झाली तुमची आणि त्यानंतर ते ऑटोमॅटिकली तुमची जी पोझिशन आहे ह्या पोझिशन विंडोमध्ये तुम्हाला एक पण पोझिशन दिसणार नाही. इथून तुम्ही डायरेक्टली तुमची पोझिशन ॲटो स्क्वेअर ऑफ झालेली आहे. म्हणजे तुम्ही जे स्क्वेअर ऑफ केला त्यानंतर हे पोझिशन स्क्वेअर ऑफ झाले आहे. त्यामध्ये तुम्ही ते चेकआउट करू शकता. तुमची ओपन ऑर्डर कोणतीही दिसत नाही आहे. स्टॉप लॉस ऑर्डर कोणतीही दिसत नाही आहे. त्यानंतर ऑर्डर हिस्ट्री जर का आपण बघायला गेलो देन याच्यामध्ये तुम्हाला इथं ऑर्डर हिस्ट्री पण बघायला भेटते. ओके इथून जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये तर हे तुमचं आला डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका.